ऑफिस वरून येताना माझ्या हसबंडनी अशी वांगी घेऊन आलेली आहेत. बघा, गावरान वांगी भेटलेली म्हणून ती वांगी घेऊन आलेली. गावरान वांगी कशी ओळखायची, तर ही काठरी वांगी असतात. ताजी वांगी आलेली म्हणून त्यांनी ते घेऊन आलेले आहे आणि त्यांची आज फरमाईश होती की भरलं वांग कर. नमस्कार, मी सोनाली. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरली मसाला वांगी. तर मग सुरुवात करूया. वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे असे काटे काढून घ्यायचे आहेत. सर्व वांग्याची काटे असे मी काढून घेतलेले आहेत. असे काटे काढून घेतल्यामुळे वांगी खाताना तोंडाला ते काटे टोचत नाहीत. एक एक करून अशा सर्व वांग्यांची काटे मी इथं काढून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये ती वांगी काढून घेतलेली आहेत. वांग्याचा मसाला तयार करण्यासाठी आलं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तुम्ही खोबरंही घेऊ शकता. मी आठवड्याभराचे एकदमच खोबरं बारीक करून ठेवते ते घेतलेलं आहे. मिक्सरचं भांड घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकायची आहे, त्यामध्ये मीठ, खोबऱ्याचा किस, मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मसाले घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आणि त्याची बारीक अशी पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे. अशी वांगी मी 4 भागात कापून घेतलेली आहेत. पूर्ण कट करून नाही घ्यायची, फक्त असे 4 भाग झाले पाहिजे अशी करून घ्यायची आहेत. त्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. एक एक करून मी अशा सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेत आहे. असे मसाले भरून वांगे केलेले खूप चविष्ट लागतात. व्यवस्थित अशा बाजू भरलेल्या आहेत, ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि थोडीशी गार्निशिंग साठी मी कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे. ते आपण वरूनही टाकणार आहोत. फोडणीसाठी कढाई गरम करून घ्यायची आहे. कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेल एकदम कडक गरम होऊन द्यायचं आहे, त्यामुळे फोडणी आपली व्यवस्थित बसते, आपला तडका व्यवस्थित बसतो. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून तो कढीपत्ता कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि एक एक करून असे सर्व वांगी अशी हाताने मांडून घ्यायची आहेत. त्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहेत. व्यवस्थित तेलामध्ये ती वांगी परतवून घ्यायची आहेत. उलटाण्याच्या साह्याने असं एकसारखं हलवत राहिल्याने वांगी सगळ्या बाजूने सारखी परततात. सर्व बाजूनी व्यवस्थित वांगी परतलेली आहेत. त्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ती मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर व्यवस्थित भाजून द्यायची आहे आणि त्यावरती आता लाल मिरची पावडर टाकत आहे. लाल मिरची पावडर टाकल्यानंतर त्या मीठ घातलेलं आहे. मीठ आपण बेतानेच घालायचं आहे, अगोदर टाकलेलं आहे. मिक्स करून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथं 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही घालू शकता. त्या आमटीला एक उकळी येऊन द्यायची आहे. आता आमटी ही उकळलेली आहे. 3 ते 4 मिनिटासाठी असं झाकून ठेवून ती आमटी शिजवून घ्यायची आहे. 4 मिनिटानंतर ती ओपन करून वांगी दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आहे, म्हणजे वांगी सगळ्या बाजूने सारखी शिजली जातील. त्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि असंच ओपन ठेवून हे 4 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. वांगी व्यवस्थित आपली शिजली गेलेली आहेत. त्यानंतर आता त्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. आहा, मस्त अशी आपली भरली मसाला वांगी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता. गरमागरम आपण सर्व करून घेतलेला आहे. मी हे भरलं वांग डिनरला बनवलेलं आहे आणि मस्त भाकरी बरोबर ती सोबत कांदा असं मस्त पैकी एन्जॉय करणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.